महापालिकेच्या राजकारणात पहिल्या महासभेपूर्वीच एक मोठा भूकंप झाला आहे। ठाकरे गटाने काल शिस्तभंगाची कारवाई करत नगरसेवक मधुर म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत पक्षप्रवेश केला आहे। यामुळे आता केडीएमसीच्या राजकारणात ठाकरेंनी काढलं आणि शिंदेंनी गोंजारलं अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे। तसेच यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। नागपूरसह मध्य भारतातून तिरुपती बालाजी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी आता रेल्वेची नियमित सेवा। हिसार ते तिरुपती रेल्वे आता दररोज धावणार आहे। हिसार ते तिरुपती रेल्वे नियमित केल्याने या निर्णयामुळे विदर्भातून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना नियमित रेल्वे उपलब्ध असणार आहे। आखाती देशांमधील वाढत्या तणावाचा आणि इराण-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरही आयात विस्कळीत झाल्याने गेल्या काही दिवसात खाद्यतेलांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ ही झाली आहे। सध्या खाद्यतेलांच्या किमतीत प्रति किलो 13 ते 15 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे। त्यासोबतच सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले असून ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा हा फटका बसला आहे। गेल्या काही दिवसांपासून देशभरात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे। याचा सर्वाधिक फटका छोट्या हॉटेल्स व्यावसायिकांपाठोपाठच आता टपरीधारकांनाही बसत आहे। सध्या राज्यातील अनेक ठिकाणी बिकट परिस्थिती ओढवली आहे आणि यामुळेच अनेक ठिकाणी चहा आणि नाश्ता विक्री करणाऱ्या टपऱ्या आता बंद करण्याची वेळ आली आहे। वाघ्या मुरळीच्या लोकसंस्कृतीवर आधारित फुला या चित्रपटाचा टीझर नुकताच लॉन्च झाला असून सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा देखील रंगली आहे। अभिनेता सुबोध भावे यांच्या आवाजामुळे टीझरला एक वेगळीच उंची मिळाली आहे। 17 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। त्याचबरोबर कथानकामुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील चांगलीच वाढली आहे।